माझ्याच मागे लागली जास्त. मला शोधता तुम्ही काय, तुमचे वरचे लोक सांगतात ना मला शोधा. रोल का संपूर्ण राज्यामध्ये 65 लाख भरपाई मिळतो. नेमकं काय हे झालं काय झालं की कालच्या जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांची आणि मंत्री महोदयांनी ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून आणि 293च्या प्रस्ताव आणि 260च्या प्रस्तावान्वये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की 31 मार्च पर्यंत या सर्व रकमा त्या खात्यावर जमा होतील. काल परवाच माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केली आहे आणि 2555 कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत. साधारण एक 4-5 दिवसामध्ये विमा कंपन्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील. त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे. शेतकरी कर्जमाफीचं काय स्टेटस आहे? अजित पवारांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी नाही, ते तो विषय माझ्या लेवलचा नाहीये, तो विषय राज्य पातळी लेवलचा आहे. जे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकतात. मात्र यामध्ये निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांना की आम्ही कर्जमाफी करू. तो विषय माझा नाहीच आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं काही योग्य नाही. सभांमध्ये अशी भाषणं करण्यात आली होती की माझ्या ऐकण्यात नाही आलं असं काही. साहेब, नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया जो आहे तो दिंडोरीमध्ये एका कंपनीतून पकडलेला आहे. त्या संदर्भामध्ये कृषी खात्याने कारवाई केलेली आहे. आता पोलीस चौकशी करते. पोलिसांची चौकशी अंती जो निर्णय होईल तो आपण मान्य करू. अशा प्रकारे पण अनुदानित केंद्राचं अनुदानित असा प्रश्न असा आहे की आपण कृषी खात्याने त्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे आणि आता केस पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस इन्क्वायरी करतात आहे, म्हणजे चौकशी अंती काय निर्णय व्हायचा तो होईल, परंतु चौकशी सुरू आहे. साहेब, उदयनराजे भोसले यांनी मागणी केली की महापुरुषांसंदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य करतात त्यांना कठोर कारवाई व्हावी, त्यांच्यावर कायदा त्या संदर्भात. माझं तेच मत आहे की महापुरुषांच्या बाबतीमध्ये कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला किंवा कोणालाही, जनतेला कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. त्या संदर्भात उगीच आपल्या आखलेचे ताळे तोडू नये आणि त्या संदर्भामध्ये महापुरुषांचं योगदान लक्षात घेता महापुरुषांच्या संदर्भात कुणीही वेळवाकड्या या ठिकाणी चर्चा करणं हे चुकीचं आहे आणि हे करूच नये अशी या ठिकाणी माझी पण धारणा. कायदा व्हायला पाहिजे, 100% कायदा सुद्धा आला पाहिजे या संदर्भात. नाही, असं काही वाटत नाही मला. मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केलेली आहे आणि भावाच्या संदर्भातली पण काही तक्रार माझ्याकडे नाहीये. त्यामुळे अद्यापर्यंत काही माल खरेदी करायचा बाकी होता. खरेदी केंद्र सुरू करावे अशा प्रकारचा मागणी होती. त्या दृष्टिकोनातून आम्ही केंद्राला कळवलेलं आहे आणि केंद्राने तो निर्णय या ठिकाणी घेण्याचा मान्य केलेला आहे. शिवाय केंद्राने 20% MSP कांद्यावरची ती पण मान्य वजा केलेली आहे. त्यामुळे आता तोही विषय या ठिकाणी केंद्राला आणि जे काही प्रस्ताव पाठवले केंद्राला ते प्रस्ताव जसे तसे या ठिकाणी केंद्राने मान्य केले आहे.